मुंबईपासून जवळच असलेल्या मनोरी आयलंडच्या उत्तरेकडचा 1.5 चौरस मैलाचा भाग प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून ओळखला जातो. तसा फलकच लावलाय तिथे. पूर्ण परिसराला 10 फूट उंच भिंतीचं कुंपण आहे. 2 ट्रक एकाच वेळी आत जाऊ शकतील एवढं मोठं पोलादी गेट, ज्याचे भक्कम सागवानी दरवाजे कायम बंदच असतात. वर उभे बाण आहेत. कोणी चढण्याचा प्रयत्न केला तर ते कुठे घुसतील सांगता येत नाही. एखादा जिवंत पलीकडे पोचलाच तर तिथे दिवसरात्र डझनभर सुरक्षा रक्षक हातात AK-56 घेऊन तयार असतात. त्यांच्या सोबतीला शिकारी कुत्रे देखील आहेत. त्यापुढे व्यवस्थित राखलेली बाग कसली, छोटं जंगलच आहे हे. सर्व तऱ्हेची हजारो झाडं, त्यांच्यामधून धावणारा हिंदी सिनेमातल्या नायिकेच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता. तो रस्ता थेट एमेरल्ड मॅन्शन पर्यंत पोचतो. फक्त या मॅन्शनला बघूनच कोणीही सांगेल की इथे राहणारा नक्कीच बिलिनियर असेल. ते खरंही आहे. हा बंगला आहे भारताचे सुप्रसिद्ध डायमंड किंग रायचंद सराफ यांचा. बंगल्याभोवती देशी विदेशी रंगबिरंगी सुगंधी फुलझाडांनी वर्षभर डवरणारा बगीचा आहे. एका बाजूला ग्रीन हाऊस सुद्धा आहे. तिथे रायचंद यांच्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. मॅन्शन मागे ऐसपैस पसरलेला अरबी समुद्र. इथला किनारा खडकाळ आहे. उधाणाच्या वेळी खवळलेल्या लाटा थेट मॅन्शनच्या खाली असलेल्या खडकांवर येऊन फुटतात. अर्थात बंगला बऱ्यापैकी वर आहे. जगविख्यात सिव्हिल इंजिनियर्स कडून बांधून घेतलेल्या या बंगल्याला लाटांचा धोका नाही. उलट समुद्राची गाज ऐकता यावी, लाटांखाली हळूहळू बुडणाऱ्या अस्ताच्या सूर्यबिंबाचा आनंद घेता यावा, म्हणूनच रायचंद साहेबांनी हा बंगला इथे बांधला. समुद्र त्यांना त्यांच्या कर्तबगारीची आठवण करून देत असे. मुंबईतील एका गरीब हमालाचा मुलगा 10वी पर्यंत शिक्षण झाल्यावर गिरणीत कामाला लागला. महिनाभर रंग मोडून काम केल्यावर 100 रुपये पगार मिळायचा. पण तिथे त्यांची ओळख झाली मजनू सिंग नावाच्या इस्माशी. हा मजनू सिंग नावाप्रमाणेच गुलछबू आणि विनोदी होता. रायचंद, ज्यांचं खरं नाव होतं रायबा, त्यांचं या मजनू सिंग सोबत चांगलंच जुळलं. दोघे घनिष्ठ मित्र बनले. मजनू सिंगचं मूळ गाव मध्य प्रदेशमधील पन्ना हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध. कोणे एकेकाळी इथल्या जमिनीत इतके हिरे होते की शेतात विहीर खोदताना देखील काही जणांना हिरे सापडले आणि पुढे ते गडगंज श्रीमंत बनले. मजनू सिंगच्या वाडवडिलांची बरीच जमीन होती. त्यावर ते शेती करायचे. पण मजनूच्या बापाला एका मुजरेवालीचा नाद लागला आणि त्याने सगळी जमीन विकून खाल्ली. अखेर स्वतःही दुर्धर आजाराने मेला. मजनू सिंग म्हाताऱ्या आईबरोबर एका झोपडीत राहू लागला. पैशानं भावी लग्न जमेना, म्हणून आईनेच सल्ला दिला की तू मुंबईत जाऊन नोकरी कर, मी इथे तुझ्यासाठी मुलगी शोधते. त्याची कहाणी ऐकण्यासारखीच होती. पण रायबाला सर्वात अधिक आवडायचा तो जमिनीत हिरे मिळण्याचा किस्सा. तो याबद्दल मजनू सिंगला सारखं विचारे. मजनूही मागच्या 40-50 वर्षात त्याच्या गावातील कुणाकुणाला कुठे हिरा सापडला ते सांगे. अचानक मिळालेल्या या घबाडामुळे माणूस एकतर आबाद होई किंवा बर्बाद. बरेच जण बर्बादच झाले. कारण नशिबाच्या जोरावर पैसा मिळणं सोपं, पण टिकवणं कठीण. नको ते छंद सवयी जडतात. पैसा जातो. जाताना सुख, शांती, आरोग्य, समाधान सगळंच घेऊन जातो, व्याजासकट. म्हणूनच मजनू सिंग हिऱ्याच्या नादी लागला नाही. तो काबाड कष्ट करायला मुंबईत आलो. खूप मेहनत केली की काहीच वर्षात माणूस दिलीप कुमार इतका श्रीमंत होतो, असं त्याच्या आईला वाटायचं. आधी मजनू सिंगलाही असंच वाटायचं. पण मुंबईत आल्यावर आणि भाड्याने 10x10च्या खोलीत राहू लागल्यावर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. 5-1 वर्ष मजनू सिंग इथे राबला. पैसे जमवले. चिठ्ठी पत्राने आईच्या संपर्कात होता. तिने सांगितल्याप्रमाणे दागिने वगैरे बनवून एका उन्हाळ्यात तो महिनाभराची सुट्टी काढून लग्नासाठी गावी गेला. सोबत रायबाही होता.
मजनू सिंग इथे लग्नाच्या गडबडीत आणि रायबा दिवसभर गाव उंडारत असे. संध्याकाळी परत येई तेव्हा अतिशय थकलेला असे. त्याचे कपडे धूळ मातीने बरबटलेले असत. अखेर मजनू सिंगने लग्नाच्या आदल्या रात्री रायबाला याबद्दल स्पष्टच विचारलं. तो बाहेर जाऊन कुणासोबत देसी पव्वा वगैरे पिऊन येतो की काय याची चौकशी केली. पण रायबाने जे सांगितलं ते मजनू सिंगच्या कल्पनेपलीकडचं होतं. रायबाने इथे येताना मुंबईतली मिलमधली नोकरी सोडली होती आणि 5 वर्षांची बचत गावाबाहेरची एक जागा विकत घेण्यासाठी खर्च केलेली. तिथून 1.5-2 मैलांवर पन्नातील हिऱ्यांच्या खाणी होत्या. त्या भागात जमीन विकत घेणं किंवा तिथल्या हिरे माफियांशी भिडणं रायबाच्या अवकातीबाहेरचं होतं. म्हणून त्याने त्याच्या कष्टाच्या कमाईने जी जमीन मिळाली तिथे एकट्यानेच खोदकाम सुरू केलेलं. पण अजून तरी हिरा काय, काचेचा तुकडा सुद्धा सापडला नव्हता त्या जमिनीत. हे ऐकून मजनू सिंगने कपाळावर हात मारून घेतला. या हिऱ्यांच्या लोभापायी गावातील अनेकांनी जिंदगी बर्बाद करून घेतली होती. हिऱ्यांची नशा जुगाराच्या नशेसारखीच असते. माणूस उद्ध्वस्त झाला तरी संपत नाही. असं सगळं मजनूने रायबाला परोपरीने समजावलं तरी तो ऐकेच ना. मुंबईच्या मिलमध्ये आपल्या 2 पिढ्या खर्ची पडल्या तरी साधं घर घेता येणार नाही. कायम तंगीच राहणार. सकाळी उठून सार्वजनिक शौचालयापुढे लाईनी लावाव्या लागणार. त्यापेक्षा इथे खोदत राहिलेलं काय वाईट. नशिबात असेल तर मिळेल हिरा. तू माझी काळजी करू नकोस. तुझ्या लग्नावर लक्ष दे, रायबा म्हणाला. दुसऱ्या दिवशी मजनूचं लग्न लागलं. फक्त त्या दिवशी रायबा कुठे गेला नाही. तो मित्राच्या लग्नात इतरांसोबत राबला. पडेल ती कामं केली. रात्री वरातीत नाचला, भरपूर जेवला आणि झोपून गेला. मजनूची बायको कमी शिकलेली असली तरी सुंदर होती. मजनू तिच्यासोबत देवदर्शनात, गप्पा मारण्यात आणि मग संसारात रमला. रायबाची खोदाखोद मात्र सुरूच होती. पहाटे उठून चाय रोटी खाऊन तो जमिनीवर गेला की दुपारी जेवायलाही परत येत नसे. मजनूच घरात जे असेल ते एका डब्यात भरून त्याच्यासाठी घेऊन जाई. असंच एका दुपारी भर उन्हात मजनू रायबासाठी डबा घेऊन गेला. पाहतो तर काय, अख्खं शेत खोदलेलं. कुठे 4-5 फुटांचे तर कुठे चांगले 7-8 फूट खोल खड्डे. अशाच एका पुरुष भर उंचीच्या खड्ड्यात उतरून रायबा पहारीने खोदत होता. वर तळपणारा सूर्य घामाने त्याची बनियान भिजून निथळत होती तरी तो थांबायचं नाव घेईना. रायबाने शेतातच एक झोपडी सुद्धा बांधलेली. म्हणजे त्याचा इथेच मुक्काम करायचा इरादा होता. महिनाभरापूर्वी चांगला गोरागोमटा सुटाबुटात आलेला हा मुंबईचा छोरा आणि त्याची काय ही दशा झाली. अंग उन्हाने रापलेलं, खाणं पाणी वेळेवर नसल्याने वजन सुद्धा उतरलं. तो आधीचा रायबाच आहे हे ओळखू सुद्धा येत नव्हतं. मजनूने आपल्या दोस्ताला हाक मारली आणि बाद में खाता हूं, 5 मिनिट दे वगैरे काही ऐकू न घेता रायबाला झाडाच्या गारेगार सावलीत आपल्या समोर जेवायला बसवलं. मग मैत्रीच्या अधिकारवाणीने म्हटलं, देख रायबा, ये पागलपन छोड़. आज तक हजारों लोगों ने यहाँ आके हीरा ढूंढा लेकिन मिला सिर्फ चंद लोगों को. उसमें से भी आधे बर्बाद ही हुए. तुझे किस चीज की कमी है? चाहे छोटा हो पर मुंबई में घर तो है, माँ बाप है, भाई बहन है, नौकरी है. 1-2 सालों में शादी भी हो जाएगी. और क्या चाहिए? क्यों पड़ा है चमकदार पत्थरों के पीछे. रायबाने त्याचं ऐकलं आणि आपणच खोदलेल्या खड्ड्यांकडे पाहत तोंडातील रोटीचा तुकडा भोपळ्याच्या भाजीसोबत नीट चघळला. मग निश्चयाने म्हणाला, गरीबी फांसी के फंदे की तरह होती है मजनू. जान चली जाए पर पीछा नहीं छोड़ती. मैं गरीबी में मरना नहीं चाहता. सोचा था यहाँ आऊंगा, 1-2 महीने खुदाई करूंगा, कुछ हीरे मिल जाए तो किस्मत बदल जाएगी. पर अब तो ऐसा होने से रहा. चल छुट्टी बढ़ा लेते हैं. कल से दोनों भाई मिलके खुदाई करेंगे. ये जमीन तो नाकारा निकली मजनू. थोड़े पैसे बचे हैं. सोचता हूँ वो बगल वाली जमीन का टुकड़ा भी खरीद लूं. क्या कहता है? हे ऐकून मजनूने एक मोठा उसासा सोडला आणि उठत म्हणाला, तो तू नहीं सुनेगा रायबा. इसलिए तो इतनी दूर आया था. दोस्त की शादी तो बहाना था. खैर
मैं तो तेरे इस पागलपन में शामिल नहीं होऊंगा। परिवार है अब मेरा, और कौन छुट्टी बढ़ा के देगा। पहले ही 1 के 2 महीने हो चुके हैं। कल मैं निकल रहा हूँ मुंबई के लिए। तेरे घर वालों को क्या जवाब दूं? मित्र सोडून चालला म्हणून रायबाचे डोळे डबडबले, पण तो आपल्या निश्चयावर ठाम होता. म्हणाला, बोल दे कि मुझे यहाँ सरकारी नौकरी मिल गई है. 4 महीने के बाद मिलने आऊंगा. पत्र लिखा करूंगा, उन्हें भी और तुझे भी. हे ऐकून मजनूचे काळीज पाझरले. तो म्हणाला, अम्मा यहीं पर रहेगी और जमुना भी. रोटी के लिए घर जाते रहना, शर्माना मत. उनका ख्याल रखना और खुद का भी. मैं हर 3-4 महीने में 1 आध बार आता रहूंगा. और हाँ, यहाँ पर खुदाई करके कुछ फायदा नहीं, ना बगल वाली जमीन में. सदियों से यहाँ पर किसी को कुछ नहीं मिला. खोदना ही है तो नदी के पार वाली जमीन खरीदना. वहाँ घास बहुत है तो किसी ने ज्यादा ध्यान नहीं दिया. आणि मित्राची गळा भेट घेऊन मजनू घरी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईला निघाला. त्याला स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी रायबा गेला होता. 1-2दा आपणही परत जावं असा विचार त्याच्या मनात आला. पण आता हार मानली तर इतक्या मेहनतीचा काय फायदा असा विचार करून तो पन्नामध्येच थांबला. आणखी काही आठवडे खोदाखोद करून खडे मातीत चालल्यावर रायबा निराश झाला. सगळंच चुकलं असं त्याला वाटू लागलं. अजूनही त्याने ती बगलवाली जमीन विकत घेतली नव्हती. 2000 रुपये गाठीशी होते. तेही खड्ड्यात घालावेत की गुपचूप मुंबईला परतावं या द्विधा मनस्थितीत तो होता. दिवसच्या दिवस शेतातील आपल्या खोपटात पडून राही. विचार करत बसे. खाण्यापिण्याची शुद्ध नसे. त्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे वाटेपासून झोपडीपर्यंत आत चालत येणंही कठीण झालेलं. एक पाऊल सांभाळून टाकत यावं लागे. तरी मजनू सिंगची अम्मा कधी पाण्याचा माठ घेऊन तर कधी रोटी सब्जी घेऊन तिथे येत असे. अम्माला बरं वाटत नसेल तर जमुनाही येत असे. मजनूने सांगितल्याप्रमाणे त्या दोघी रायबाची काळजी घेत होत्या. रायबासाठी रोटी साग घेऊन आलेल्या बुढी अम्माने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून खूप समजावलं. या धूलमिट्टीत तुझी जवानी बर्बाद करू नकोस पोरा. इथे प्रत्येकाला बंबईत जायचं खूळ लागलंय आणि तुझी गंगा उलटी का वाहतेय. आपल्या घरी जा, सुखाने जग. इथे आता काहीच उरलं नाही. अम्मा निघून गेल्यावर रायबा रात्रभर झोपला नाही. त्याच विचारात होता. इथे येण्याचा आपला निर्णय खरंच चुकला का, की मुंबईतच थांबून शेअर बाजारात नशीब आजमावायला पाहिजे होतं. याच चलबिचल अवस्थेत रायबा आणखी महिनाभर तिथे थांबला. मोह त्याच्या विवेकी मनावर भारी पडत होता. एक मन सांगायचं, निघ निघ इथून, वेळ वाया जातोय. पण त्याचा पाय निघेना. आणि ज्या दिवशी त्याने मुंबईला परतण्याचा निर्णय मनाशी पक्का केला त्याच वेळी एक चमत्कारिक घटना घडली. शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी खोदकाम करणाऱ्या बिरजूला आपल्या शेतात बोरा एवढ्या आकाराचा हिरा सापडला. बिरजू एका दिवसात लखपती झाला. त्याचं नशीब पालटलं. मग आपलं का पालटणार नाही. बिरजूचं शेत नदीजवळ होतं. रायबाला मजनूचं बोलणं आठवलं. खोदना ही है तो नदी के पार वाली जमीन खरीदना. रायबा याआधी 1-2दा त्या जमिनीच्या मालकाशी बोलून आला होता, पण सौदा जमेना. यावेळी 200 रुपये जादा देऊन रायबाने ती जमीन विकत घेतलीच. येण्या जाण्यासाठी नदीवर फक्त छोटासा लोखंडी पूल होता. पावसात तो डुगडुगायचा. पण पावसाळ्याला अजून 3-4 महिन्याचा अवधी होता. त्याआधी आपल्याला एकतरी हिरा सापडला पाहिजे. 2-3 फेऱ्यात रायबाने आपलं खोदण्याचं सर्व सामान नदी पलीकडच्या जमिनीवर पोचवलं. मजनूच्या अम्माने आणि जमुनानेही त्याला मदत केली. यावेळी त्याने खोदायला सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी मातेची पूजा घातली. जागेवाल्याला नारळ दिला आणि पहिली कुदळ जमिनीत मारली. पण ती मातीपर्यंत पोचलीच नाही, कारण वर गवताचा दाट थर होता. मालकाने मागील काही वर्ष ही जमीन पडीक ठेवली होती. नदी शेजारीच असल्याने पाऊस ओसरला तरी मातीत ओलावा असायचा.
त्यामुळे गवत भरघोस वाढलेलं. मध्ये अरुंद साकव असल्याने गावातील गुरं सुद्धा चरायला इथवर येत नसत. गवत कापायला गावातून माणसं बोलवावीत तर रायबाकडे तेवढा पैसाच शिल्लक नव्हता. त्याने हाडापेराचा दम लावला, पण गवताच्या मुळांनी घट्ट धरलेली मातीची ढेकळं कुदळीला जुमानत नव्हती. या आधीची जमीन भुसभुशीत होती. खोदायला फार कष्ट घ्यावे लागत नव्हते. पण इथे सबंध दिवस राबूनही एक हात खोल खड्डा देखील पूर्ण झाला नव्हता. त्यात माती ओल्या ढेकळांची असल्याने हिरा रापणं देखील कठीण होतं. सूर्यास्ताआधीच रायबाने हातातील कुदळ बाजूला टाकली आणि झोपडीत जाऊन रडत बसला. पुन्हा एकदा सर्व सोडून मुंबईत जायचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. पण कोणत्या तोंडाने जायचं? मागच्या 5 वर्षात कमावलेलं सगळं गमावून बसलो. हाडाची काढ झाली आणि मिळवलं काय? शून्य. त्याला काहीच कळत नव्हतं. रात्री 8 वाजता झोपडीचं दार उघडलं. जमना सब्जी रोटीची पोटली घेऊन आली होती. तिच्या एका हातात कंदील होता. रायबाकडे पाहताच आज काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलं. भांडी घासण्यासाठी परत न्यायची असत म्हणून त्याचं जेवण होईपर्यंत ती दाराबाहेर बसे. उगाच इकडे तिकडे पाहत. ते कधीच बोलत नसत. ना जमनाच्या चेहऱ्यावरचा घुंगट सरकत असे. आजही तिने रायबाकडे न पाहताच चंद्राकडे नजर रोखून विचारलं, क्या परेशानी है जी? रायबा तेव्हा रोटीचा घास चावत होता. तो तोंडातच राहिला. त्याला भडभडून आलं. सहसा पुरुष रडत नाहीत आणि परक्या बायकांसमोर तर कधीच नाहीत. पण रायबा रडला. खूप खूप रडला. रडत रडतच त्याने या नव्या जमिनीतलं गवत कसं त्रास देतंय, जमीन खोदायला किती कठीण आहे हे सांगितलं. आपण कफल्लक झालोय, बर्बाद झालोय. मुंबईला परत जाण्यासाठी तिकिटाचे देखील पैसे नाहीत हेही सांगितलं. मग कसंबसं स्वतःला आवरलं आणि जेवायचं सोडून ताटाकडे पाहत बसला. जमना अनपढ असली तरी व्यवहार चतुर होती. इथल्या मातीतच मोठी झालेली. हे ऐकून ती घुंगट सावरत म्हणाली, इसमें रोने की क्या बात जी, घास ही तो है, जला दीजिए. अचानक रायबाच्या डोक्यात लखकन प्रकाश पडला. किती सोपा उपाय. कधी कधी आपण छोट्या समस्यांचा नको तेवढा बाऊ करून ठेवतो ते असं. दुसऱ्या दिवसापासून तो दुप्पट जोशाने कामाला लागला. पावसाळा संपून बरेच दिवस झाल्याने तसंही अधलमधलं गवत वाळू लागलेलं. फक्त किनाऱ्याला लागून असलेला जमिनीचा पट्टा दाट हिरव्यागार रंगाचा होता. सकाळ सकाळी उठून रायबाने एक मशाल पेटवली आणि जमिनीच्या 4ही टोकांना जाऊन गवत पेटवून दिलं. ते चरचर आतल्या बाजूने जळत गेलं. संध्याकाळपर्यंत जळत होतं. धूरच धूर झाला. आगीच्या तापाने खालच्या चिकट मातीतला पाण्याचा अंशही कमी झाला. 1-2 फुटांपर्यंतची जमीन चांगली भुरभुरीत झाली. खोदणं सोपं झालं. रायबाला हुरूप आला. पुन्हा खोदाखोद. त्याला दिवस रात्र तहान भूक काही सुचेना. दिवसातून 2दा अम्मा किंवा जमना रोटी सब्जी घेऊन येत. क्वचित कधीतरी तो देखील चहा पिण्यासाठी त्यांच्या घरी जात असे. याशिवाय दुसरी मोकळीक त्याने घेतली नाही. अधूनमधून घरच्यांचं पत्र येत असे. मजनूची चिठ्ठी येत असे. रायबा वेळात वेळ काढून त्यांना उत्तर देई. वरची जमीन भुसभुशीत झाली असली तरी खाली मात्र चिकट ढेकळेच होती. पण रायबा आता हार मानणार नव्हता. त्याने गावातल्या सुताराकडून रेती चाळतात तशी जाळीदार चौकट बनवून घेतली. मातीची ढेकळे घमेल्यात भरून तो नदीवर नेई आणि जाळीवर टाकून खसाखस धुवे. माती पाण्यात वाहून गेली की वर साठलेल्या खड्यांना निरखून पारखून घेई. अनघट कच्चा हिरा कसा ओळखायचा हे त्याला मजनूने शिकवलं होतं. रायबाला आतापर्यंत 10-12 लहान सहान हिरे सापडले होते, पण त्यांची एकत्रित किंमत त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या रकमेच्या निम्मी सुद्धा नव्हती. पण काम सुरू ठेवण्यासाठी हे उत्तेजनार्थ बक्षीस पुरेसं होतं. लहानच का होईना, पण हिरा सापडला की तो आणखी रंगात येई. अंगात नवी शक्ती संचारे. जे शेत खोदायला 20 मजूर लागतील
ते त्याने एकट्याने अर्ध्यापेक्षा अधिक खोदून काढलं. आणखी बरेच हिरे सापडले. त्याने ते स्थानिक हिरा मंडीत जाऊन विकले. 5-10 हजार रुपये आले. त्यातील काही घरी पाठवले, काही मजनूच्या अम्माला दिले, काही स्वतःच्या खर्चासाठी ठेवले. त्याने पुढील महिनाभरात पूर्ण जमीन खोदून काढली. प्रत्येक खडा 5-6 फूट खोल. पण त्याचं समाधान होईना. लहान खड्यांनी तो खुश नव्हता. काहीतरी असं सापडलं पाहिजे ज्याने अवघं आयुष्य बदलून जावं. रायबाने मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं, तेही मुंबईतल्या छबिलदास शाळेत. भूगोलाच्या तासाला त्याने मास्तरांकडून ऐकलं होतं की कशी लाखो करोडो वर्षांपूर्वीच्या भूकंपात जंगलाच्या जंगलं मातीत गाडली गेली. उच्च दबाव आणि उष्णतेमुळे त्यांचा कोळसा झाला. पुढे करोडो वर्ष त्या कोळशावरही परिणाम होऊन हिरे तयार झाले. मग एवढी दुर्मिळ वस्तू फक्त 5-6 फूट खोदून कशी सापडेल? आणखी खोदायला पाहिजे. आधीच खोदलेल्या खड्ड्यात बांबूची शिडी तयार करून आत उतरून रायबा आता आणखी खोदू लागला. लवकरच चमत्कार होईल अशी चाहूल त्याला लागली होती. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.